राधानगरी ताजेपूर या रस्त्याचं डांबरीकरण होऊन केवळ 4 महिने झालेत। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा रस्ता खड्डेमय झाल्यामुळे रस्त्याचं काम किती निकृष्ट दर्जाचं झालंय ते स्पष्ट झालंय। या रस्त्यावरून अवजड वाहनांसह पर्यटक आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित ठेकेदारानं रस्त्यातील खड्डे बुजवण्याची तसदी घेतलेली नाही। राधानगरीमध्ये आता 4 महिने झाले आहेत त्या रस्त्याचा रस्त्याला, पण ह्या रस्त्याचे इतकं दुरस्ता आहे की रस्त्यात खड्डा रस्ता हे समजत नाही। रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। इथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये जा असते, तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे। रोज एक दोन अपघात आहेत। सदरचा रस्ता एकदम निष्कृत दर्जा झाला आहे आणि शासनाने इकडे गंभीरतेने लक्ष द्यावे ही आमची मागणी आहे। या रस्त्याच्या कामावेळी राधानगरी शहरातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला आरसीसी गटर बांधण्यात आली आहेत। काही ठिकाणी गटरचं काम अपूर्णावस्थेत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदाई करून काँक्रीटसाठी सळ्या उभ्या केल्या आहेत, परंतु सळ्या उघड्याच ठेवण्यात आल्यामुळे स्थानिकांना ये-जा करताना कसरत करावी लागतेय। गटरचं काम अपूर्ण असल्यामुळे पाणी थेट घरांमध्ये घुसू लागलंय। उघड्या सळ्यांमुळे अपघाताचा धोका सुद्धा संभवतोय। त्यामुळे आरसीसी गटरचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशीही मागणी होतीये। पाणी सगळं तुंबून सगळं आत येते अंगणात आणि दिवाळी झाल्यानंतर करायला येणार होते ते आलेच नाही। येता जाता आम्ही आता हे लाकडी करून घेतले, त्याच्यावर पाय घसरला किंवा काय एखादं पाऊस पडला आणि आलं भरून तर वाहूनच गटर जायचं ना ओढ्याला। असं आहे, काय करणार हे लक्ष देतच नाही। ते खड्डा पडला तर आता मध्ये खड्डे इकडे रस्ता आता नवीन केला तो निम्मा तिथंच ठेवला, ते खड्डे तसंच आहे, काय करायचं। साधारण 225 कोटी रुपयांचा निधी मंजूर असणाऱ्या या महामार्गाचं काम गेली 4 वर्ष संथ गतीनं सुरू आहे। जे काम झालंय ते निकृष्ट दर्जाचं आहे। त्यामुळे या रस्त्याच्या कामाबद्दल स्थानिकांमधून संताप व्यक्त होत असून संबंधित विभाग असं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार की नाही असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे।